ऍक्सिडेंटमुळे इथचा जो आपला जो बोन आहे नाहीये तिकडे, तो गेलाय आणि एवढं ते बोन आहे त्याच्यामध्ये इम्प्लांट तर होईल आपल्याला, प्रॉब्लेम तो नाही, इम्प्लांट आपण टाकूया, दॅट इज पॉसिबल. ठीक आहे, ऑर्थोडॉन्टिस्टने अलाइनमेंट केलेली आहे वरच्या जबड्याची आणि खालच्या जबड्याची पण. ठीक आहे, पण तरी पण जे रिलेशन आहे ना, म्हणजे हा वरचा जबडा जो आहे ना हा मागे, वी वॉन्ट फ्रंट, आणि हा जबडा असं पाहिजे असतं. तर सध्या आपलं हे असं येतं. ठीक आहे, तर आपण इम्प्लांट टाकून दात लावतोय, दॅट इज ओके, म्हणजे दिसायला खूप छान दिसेल, पण त्याची युटिलिटीला वापरता यायला पाहिजे व्यवस्थित. लॉंग टर्म मध्ये आपल्याला काय करता येईल की जेणेकरून, आणि हे दात पण तुझ्या आतमध्ये आहे, वरचा जबडा आणि खालचा जबडा बाहेर आहे, त्याच्यामुळे करताना आपण बघूया तसं करता येऊ शकतं का, त्यामुळे इकडे बघायला. टुडे वी आर जस्ट प्लेसिंग इम्प्लांट. चला तसं चालू करूया. सो फ्रंट के 1 2 3 दांत मिसिंग है, क्लोज योर माउथ, बंद कर. तो यहाँ इम्प्लांट डालने के बाद ये दांतों को ये लेवल तक लेके आना है ऑस्थेटिकली, ताकि वो दिखने में अच्छा दिखे. तीन इम्प्लांट टाकायची गरज पडली. लॉंग टर्म मध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यावरती खूप प्रेशर असणार आहे इम्प्लांटवर, आणि इम्प्लांट आपण एकदम लांब आणि मजबूत इम्प्लांट टाकले, त्याच्यात जर इम्प्लांट अडकला नाही व्यवस्थित तर तो चालतो खूप वर्ष.